आश्रमात आल्यानंतर मला खूप छान वाटलं. 7 दिवस मी माझ्याच घरात असल्यासारखं मला वाटलं. आणि डॉक्टरांनी जी काय ट्रीटमेंट दिली, बस्ती, गुडघ्यांवर तेल घालणं, शिरोधारा 3 दिवस, यांनी खूप छान वाटलं. आणि माझ्या शरीरावर त्याचा परिणाम झालाय. माझं 2-3 किलो वजन कमी झालंय त्या सगळ्यामुळे. आणि मी आता उद्या जाणार आहे, तर मी खूप आनंदाने जाणार आहे. मला खरं राहायचंय, पण डॉक्टर मला ठेवून घेत नाहीयेत. मला अजून 8 दिवस राहायचंय, पण डॉक्टर ठेवून घेत नाहीयेत मला. आणि मला म्हणे दर 3 महिन्यांनी तुम्ही परत इथे यायचंय. तर मी येणार आहे दर 3 महिन्यांनी. जेव्हा तुम्ही 7 दिवसापूर्वी आल्या होत्या तेव्हा तुम्हाला म्हटलं होतं खाली बसून दाखवा. हो, तेव्हा काय झालं? तेव्हा मला खाली बसता येत नव्हतं. म्हणजे कसं तरी बसत होते. आता व्यवस्थित बसता येते आणि मी 2-2 तास खाली बसू शकते. ते या सगळ्या ट्रीटमेंटचाच हा एक परिणाम आहे माझ्या शरीरावर झालेला चांगला. आता हेच मला कंबर दुखीचं कसं काय? कंबरदुखी खूप कमी झाली आहे. गुडघा दुखायचाही थांबलाय. गुडघा आणि कंबर दोन्ही दुखत होतं, पण दोन्ही कमी झाले, खूप कमी झाले. म्हणजे पुण्यापेक्षा 80% बरं आहे. आणि दम लागण्याचं जे लक्षण होतं दम लागण्याचंही खूप कमी आहे. आणि एकंदर तुमचा इथला अनुभव कसा आहे? खूप छान आहे. दर 3 महिन्यांनी यायचं 3 दिवस येणार. येस. आणि शरीराला तेल पाणी करून जायचं. हो. मला काही गोळ्या बिळ्या खायला घातले का? नाही, काहीच नाही. 7 दिवसामध्ये तुम्हाला काय औषध खायला घातलं? काहीही नाही. काहीही नाही. फक्त ग्रीन टी पाजला सकाळी. आणि तो मी च्यवनप्राश आणि च्यवनप्राश आणि उन्हात बसणे. हो, आणि उन्हात बसणे. व्हेरी गुड. छान. आता काय आहे, या वयामध्ये जसं जसं वय वाढत जातं तसं शरीर एकंदर झिजत जातं ना. तर या झिजणाऱ्या शरीराला नुसत्या पेनकिलर खायला घालून काय करू? तेल पाणी करून शरीराला ऑइलिंग करून वंगण करून ताकद देऊन बरं वाटलं पाहिजे. हे काम करायला हवं. अगदी बरोबर आहे. येस. धन्यवाद.